बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचा लढा आरक्षणाचा नव्हे तर राजकीय अजेंडा असल्याचा पुनरुच्चार केलाय। मनोज जरांगे यांचा लढा आरक्षणाचा नाही, हा लढा एक राजकीय अजेंडा आहे। यात विरोधी पक्षांसह काही सत्ताधारी पक्षांच्याही नेत्यांचा समावेश आहे असं ते म्हणाले। ओबीसी आरक्षण हे शासनकर्ते आणि राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण करण्यासाठी आहे, पण ज्यांच्यापासून संरक्षण हवं ते सगळे लांडगे ओबीसींच्या कळपात घुसले तर या मेंढरांचं काय होईल असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय। या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त आरोप केलाय। ते म्हणाले, मनोज जरांगे यांचा लढा हा आरक्षणाचा नाही, मीडियाद्वारे मराठा बांधवांच्या शिक्षण आणि नोकरीचा जो कळवळा दाखवला जातोय हे तसं नाही। मनोज जरांगे यांनी मुंबईकडे निघतानाच हा राजकीय अजेंडा असल्याची आपली स्क्रिप्ट फोडली। हा राजकीय कसा, तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे। आम्ही आजपर्यंत यात विरोधी पक्ष सामील असेल असं म्हणायचो, पण आता मी जबाबदारीने सांगतो की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवून लावण्यासाठी जसे विरोधी पक्षांचे आमदार खासदार त्यात सामील आहेत, तसेच अजित पवारांचे आमदार खासदार त्यात सामील आहेत। मी हे जबाबदारीने सांगत आहे, मी माझ्या पदरचं सांगत नाही, मला राजकीय भानगडीत पडायचं नाही। लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, जरांगे नावाच्या चेहऱ्याआडून या महाराष्ट्रातील आमदार खासदार सरकार अस्वस्थ करण्याचा आणि बदलण्याचा प्रयत्न करतायत। या प्रकरणी आरक्षण हा विषय नाही, त्यामुळे माझी मराठा बांधवांना तरुणांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की जरांगेंची ही मागणी मान्य केली तर महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचं आरक्षण संपलेलं असेल, कारण ओबीसी आरक्षण हे शासनकर्ते आणि राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण करण्यासाठी आहे। ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांगडे ओबीसींच्या कळपात घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथले आमदार खासदार शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, काँग्रेस नेते यांना नाही। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर हजारो मराठा बांधव जमलेत, पण सरकार या आंदोलकांची अप्रत्यक्षपणे कोंडी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। या प्रकरणी त्यांनी सरकारवर मुंबईतील खाऊ गल्ली बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचा ठपका ठेवला आहे। मनोज जरांगे आंतरवाली सराटीहून मजल दरमजल करत हजारो मराठ्यांसह आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचलेत। तिथे त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। आझाद मैदानासह मुंबईतील सर्वच प्रमुख ठिकाणांवर मराठा बांधवांची गर्दी दिसून येत आहे। पोलिसांनी जरांगेंना केवळ एका दिवसाच्या उपोषणाची परवानगी दिली आहे, पण जरांगेंनी आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदान न सोडण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद होण्याची भीती व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सरकारवर वरील आरोप केले आहेत। रोहित पवारांनी शुक्रवारी या संबंधीचं एक पत्र पोस्ट करताना म्हटलं आहे की आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचं खरं तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचं नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचं लक्षण म्हणावं लागेल। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृह विभागाने काढल्याचं समोर येत आहे। खाऊ गल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊ गल्ल्या सुरू ठेवायला हव्यात। गृह विभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊ गल्ल्या सुरू करण्यासंदर्भात सूचना कराव्यात। तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या कोणत्याच मूलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात। यांना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे हे गृहमंत्र्यांनी विसरू नये। गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांना चूक होऊ देणार नाहीत ही अपेक्षा, असंही त्यांनी म्हटलं आहे। CP राधाकृष्णन यांचे महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये नाव आहे का हे बघावं लागेल। त्यांना पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता, या गोष्टीमध्ये तथ्य आहे, पण आश्चर्य वाटलं त्यांनी माझा पक्ष फोडला चोरला। त्यांच्यासमोर उभं राहून माझी जी लोक निवडून आली तीही त्यांना पाहिजे आहेत, या विनंतीला काय अर्थ आहे असे उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलंय। उद्धव ठाकरे म्हणाले की राष्ट्रपती पदाची निवडणूक होती तेव्हा मी न मागता त्यांना मतदान केलं होतं, मला कुणी विनंती केली नव्हती, पण त्यानंतर साधे आभार मानायला फोन केला नाही। गरज असेल तेव्हा वापरा आणि नसेल तेव्हा फेकून द्या, या पद्धतीला आपल्याला नाकारलं पाहिजे। निवडणुकीत चमत्कार होईल अशी आम्हाला आशा आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं सांगितलं। या भेटीनं उपराष्ट्रपती निवडणुकीच्या रणधुमाळीला नवं वळण मिळालंय। उद्धव ठाकरे म्हणाले की आपल्या देशाचे उपराष्ट्रपती धनखड
यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला आणि ते गायब झाले. त्यांनी राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होतीये. इंडिया आघाडी म्हणून एकजुटीनं आपण ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे आमचे उमेदवार आहेत. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केलंय. संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धीनं वागणारे उपराष्ट्रपती आपल्याला हवेत. उद्धव ठाकरे म्हणाले की देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकजुटीनं जे प्रयत्न करत आहोत तिला अधिक बळकटी देण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. आम्ही मविया म्हणून आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. ज्यांचं आपल्या देशावर प्रेम आहे ते चांगले उपराष्ट्रपती म्हणून सुदर्शन रेड्डी यांना निवडून देतील, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी ठोस प्रपोजलसह जरांगे पाटलांशी चर्चा करायला हवी होती. जर आपण ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ स्थापन करत निधी उपलब्ध केला, यासह प्रशासनातील 5 वरिष्ठ अधिकारी तुम्ही कामाला लावले आणि मराठा समाज रस्त्यावर आहे, ही एक दरी मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे. यामुळेच लोक देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिडलेले आहेत, असं ओबाटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की त्यांच्यावर जे जातीय द्वेष निर्माण केल्याचे आरोप केले जात आहेत त्यासाठी ते स्वतः जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक समाज माझा आहे आणि मी त्यांचा नेता आहे, ही यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी जी दिशा दिली आहे त्यापासून ते भरकटले आहेत. फडणवीस एक जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत. मला नेता समजावा म्हणून इतर जातींमध्ये भांडण लावण्याचं काम फडणवीसांकडून सुरू आहे. संजय राऊत म्हणाले की मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची राजधानी आहे. राज्यभरातून मराठी माणूस आपल्या मागण्यांसाठी मुंबईत आला आहे. मुंबईचा कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे न्यायालयाचं काम नाही, हे सरकारचं आणि गृह खात्याचं काम आहे आणि खास म्हणजे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कुणीतरी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. एक समाज आपल्या मागण्या घेऊन मुंबईत आला आहे, यात त्यांना काय राजकारण दिसत आहे, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. आपण सत्तेत आला तेव्हापासून जातीय प्रश्नांवर राजकारण करत आला आहात. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. जनतेला विश्वासात घेऊन सांगा, जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवत राजकारण करणारे तुम्हाला कोण वाटत आहेत? तुमच्या सरकारमध्ये आहेत, विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत? पंतप्रधान मोदी शुक्रवारी जपानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आले. या दरम्यान त्यांनी टोकियो इथं झालेल्या भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचाच्या बैठकीला संबोधित केलं. त्यांनी आपल्या भाषणात भारताला गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून वर्णन केलं. जगाच्या नजराच नव्हे तर त्यांचा विश्वासही भारतावर आहे, असं ते म्हणाले. मोदी म्हणाले की जपान तंत्रज्ञानात एक पॉवर हाऊस आहे तर भारत प्रतिभेचा पॉवर हाऊस आहे. केवळ तंत्रज्ञान आणि प्रतिभाच नेतृत्व करू शकतात. मोदी म्हणाले की भारत आणि जपानमध्ये सहकार्याच्या प्रचंड शक्यता आहेत. मोदींपूर्वी जपानच्या पंतप्रधान इशिबा म्हणाल्या की भारतीय प्रतिभा आणि जपानी तंत्रज्ञान एकमेकांसाठी बनलंय. पंतप्रधान म्हणून मोदींचा हा 8वा जपान दौरा आहे. टोकियोमधील एका हॉटेलमध्ये स्थानिक कलाकारांनी गायत्री मंत्रानं त्यांचं स्वागत केलं. या दरम्यान त्यांनी अनिवासी भारतीयांनाही भेट दिली. पंतप्रधान मोदी इथं 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा होईल. जाण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की या भेटीचा उद्देश भारत आणि जपानमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी मजबूत करणं आहे. जपाननंतर मोदी 31 ऑगस्ट रोजी चीनला पोहोचतील. वार्षिक परिषदेदरम्यान मोदी आज पंतप्रधान इशिबा यांच्याशी सुरक्षा, संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील. त्यानंतर दोघेही रात्रीचं जेवण करतील. 30 ऑगस्ट रोजी मोदी जपानमधील मियागी येथील कारखान्याला देखील भेट देतील, जिथं बुलेट ट्रेनचे डबे बनवले जातात. आनंद घ्या. जपानी माध्यमांनुसार या भेटीदरम्यान जपान भारतात 10 ट्रिलियन येन म्हणजेच 5.93 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करणार आहे. ट्रम्प यांनी भारतावर 50% कर लादण्याच्या निर्णयानंतर मोदींचा हा दौरा भारताची धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय. मराठा समाजाने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार यावे म्हणून भाजपला भरभरून मतदान केलं आहे. राज्यातील मराठा समाज वेगळी भूमिका घेत नाही. ओबीसी समाजाने सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. आम्ही सर्व समाजासोबत आहोत, पण म्हणून यांच्या ताटातील काढून दुसऱ्यांच्या ताटात टाकायचं आणि त्यांचं काढून यांच्या ताटात टाकायचं ही भूमिका मात्र कुणालाच मान्य नाही, असं भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आमची आंदोलनाची नेहमीच सहकार्याची भूमिका आहे. आमचे अनेक आमदार, खासदार, मंत्री त्यांना भेटतात. देवेंद्र फडणवीस यांनी कधीही आंदोलनकर्त्यांना दुरावलं नाही. नियमात बसणारी प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचं काम फडणवीस यांनी केलेलं आहे. 50 वर्षांमध्ये जे काम झालेलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी 9 वर्षात मराठा समाजासाठी केलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ओबीसी मधून आरक्षण मागण्याकरता संपूर्ण देशामध्ये वेगवेगळी आंदोलनं सुरू होती,
पण EWS आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर मात्र 10% ओबीसीच्या बाहेर असलेले ज्यांना या आरक्षणाचा लाभ मिळाला त्यांना आज नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये सर्वाधिक फायदा मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की देवेंद्र फडणवीस सरकारने 10% EWS आरक्षण आणि सारथीसारख्या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला प्रचंड मजबूती देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. EWSचा सर्वाधिक फायदा देशात केवळ महाराष्ट्राला झालेला आहे. मराठा समाजाला न्याय देणं आणि ओबीसीच्या समाजाचे 1% आरक्षण कमी होऊ न देणं ही भूमिका भाजपची राहिली आहे. यासोबतच मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे या भूमिकेतून EWS आरक्षण पुढे आलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं. आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी गोळ्या घाला, तुरुंगात टाका, मागं हटणार नाही अशा शब्दात सरकारला थेट इशारा दिलाय. दुसरीकडे सरकार चर्चेच्या भूमिकेत असून मराठा आरक्षणावर तोडगा निघू शकतो असं विधान आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. एकीकडे लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत असताना सरकारकडून समेटाचा सूर आढळतोय. विखे पाटील यांनी स्पष्ट केलं की सरकारकडे आलेल्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार सुरू आहे आणि नव्यानं निवेदन आलं तर त्यावरही चर्चा होईल. अशा पार्श्वभूमीवर आंदोलन आणि चर्चेतील तणाव आता तोडग्याच्या दिशेनं सरकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सरकारला निर्वाणीचं आवाहन केलं. गोळ्या घाला, तुरुंगात डांबा, पण मागे हटणार नाही. सरकारनं बेमुदत उपोषणाची परवानगी द्यावी. आमच्या मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करा. कोट्यवधी मराठे मुंबईकडे येणार आहेत. यावेळी आम्ही थांबणार नाही. इथंच मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार चर्चेस तयार आहे, मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार सुरू आहे. जरांगे यांनी यापूर्वी निवेदन दिलंय आणि पुन्हा काही नवीन मुद्दे मांडले गेले तर त्यावरही चर्चेचा मार्ग निवडला जाईल. सरकारकडून यावर प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यात आलेला नाही असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. सगळेच मान्य करत आहेत की आरक्षण देण्याची कुवत फडणवीसांमध्ये आहे, मग ते नेमकी वाट कसली बघता आहेत? जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी ते थांबले आहेत का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की सभागृहात भाजपचे आमदार आणि नेते आई बहिणीवरून शिवीगाळ करतात, अधिकाऱ्यांशी गलिच्छ भाषेत बोलतात, तेव्हा सभ्यता आठवत नाही. पण फडणवीसांवर टीका केली की अपशब्द म्हणत हल्ला होतो. भाजपची ही दुहेरी भूमिका आमच्या लक्षात आली आहे. शिंदे फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचा परिणाम मराठा आणि ओबीसी समाजात तणाव निर्माण होण्यासाठी वापरला जात असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की फडणवीस यांच्या पक्षात आतले आणि पेरोलवर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की फडणवीस आरक्षण देणार आहेत. याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे. मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघता आहेत? ते जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी थांबले आहेत का? सुषमा अंधारे म्हणाल्या की फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरू नये असं वारंवार आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडणारे भाजपचे आमदार खासदार बोलत आहेत. अपशब्द वापरणं हे चुकीचंच आहे, मान्य, पण हेच तत्वज्ञान सभागृहामध्ये शंभूराज देसाई जेव्हा आई बहिणीवरून शिवीगाळ करत होते, अमित साटम अत्यंत गलिच्छ भाषेत अधिकाऱ्यांशी बोलत होता किंवा काही चित्रविचित्र बायका भर सभेत IZची भाषा करत होत्या, तेव्हा भाजपच्या लोकांना का सुचलं नसेल बरे?